नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे, होमिओपॅथिक कन्सल्टंट आणि जनरल फिजिशियन. स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी नवीन आजाराविषयी म्हणण्यापेक्षा की आपल्याला खूप वेळा असे पेशंट्स आहेत की ज्यांना आजाराने ग्रस्त आहेत. खूप दिवसांपासून त्यांना कुठलं तरी इन्फेक्शन होतं आणि त्या इन्फेक्शनपासून मग त्यांनी डॉक्टरांकडून औषध घेतल्यानंतर थोडे बरे झालेत. आणि बरे झाल्यानंतर असं पाहायला मिळते की असे काही पेशंट्स आहेत, अशी काही लोकं आहेत, जरी ते आजारी नसताना त्यांच्या शरीरामध्ये जो व्हायटल फोर्स आहे त्याची ॲक्टिव्हिटी ती निग्लिजन्स लेवलवरती चालली जाते आणि यामुळे काम करण्याची एक तरतरी ज्याला आपण म्हणतो ती तरतरी राहत नाही. आणि अशा वेळेला पेशंट जो आहे तो खूप जास्त विकनेस, एक्स्ट्रीम लेवलचा विकनेस तो स्वतःमध्ये फील करतो. आणि अशा वेळेला मग त्याला खूप जास्त थकावटपणा असते, थकवा असणे ह्या गोष्टी जाणवतात. त्यामुळे खूप वेळेला असं पाहायला मिळतं की पेशंट सायमल्टेनियसली बेडवरती झोपून आहे आणि तो झोपून उठल्यानंतर उभं राहण्याची कोशिश करतो, उभं राहण्याचा प्रयत्न करतो. तर अशा वेळेला त्याला साधं उभं राहता येत नाही. तर अशा वेळेला घाबरून जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला खूप क्रोनिक डिसीजेस झाले आणि क्रोनिक डिसीजनंतर अशी जर कंडिशन तुमच्या शरीरावरती आली असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त एक्स्ट्रीम विकनेस झाला आहे, प्रोसेशन आहे, फटीग आहे, ज्यामुळे खूप जास्त थकावटपणा तुम्ही महसूस करत असाल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. होमिओपॅथीमध्ये यासाठी फार छान कारगर औषध आहे. यामध्ये होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिट्यूशनल आपण जर मेडिसिन काढतो म्हटलं तर बऱ्याचशा अशा मेडिसिन निघतात. माझ्या माहितीनुसार मी जितक्या माझ्या पेशंट्सना औषधी देतो आहे त्यानुसार सध्याचं मान्सून रेनी सीझन जर लक्षात घेतलं, या रेनी सीझनच्या हिशोबाने आपण जर बघितलं तर खूप लोकांमध्ये आता सध्या डेंग्यू, व्हायरल फीवर किंवा चिकनगुनिया यासारख्या आजारांनी ते ग्रासून गेलेले आहेत. खूप जास्त लोकांना हळीतापसारखा कंडिशन आहे आणि त्यामध्ये त्यांना हातापायांचं दुखणं. तर अशा वेळेला खूप लोक हे आपल्या बिमारीतून चांगले झाल्यानंतर त्यांना असं जाणवायला येते की खूप जास्त मला थकवा झाला आहे आणि खूप जास्त थकवा झाल्यानंतर ते धड उभे राहू शकत नाही, बरोबर चालू शकत नाही. तेव्हा होमिओपॅथीमध्ये यासाठी 2 कारगर औषधी सांगतो. ह्या 2 कारगर औषधी म्हणजे टॉप होमिओपॅथिक रेमेडीज आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला असलेला एक्स्ट्रीम लेवलचा फटीग किंवा विकनेसपणा हा नक्की कमी होणार आहे मित्रांनो. तेव्हा औषध सांगण्याच्या आधी मी आपल्याला परत विनंती करतो की हे माझं मराठी यूट्यूब चॅनल आहे, डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे हेल्थ केअर. या माध्यमातून मी माझ्या मराठी लोकांना माझ्यातर्फे जे माझ्या क्लिनिकला येतात त्यांना तर औषधी मिळते, पण जे क्लिनिकला येऊ शकत नाही, ज्यांना असं कुठला असामान्य आजार असेल त्याबद्दलची पुरेशी माहिती नसते, मग अशा वेळेला पेशंटला कळत नाही, वारंवार कुठल्या तरी मेडिसिन्स घेतात पण त्या घेऊनही त्याच्या इन्स्टेड त्यांना आराम नाही होत. मग अशा वेळेला करायचं काय? तर तुम्हा लोकांसाठी हे यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे, ज्या माध्यमातून मी आपली सेवा करू पाहतो आहे. तेव्हा आपल्याला असलेला एक्स्ट्रीम विकनेस, थकावटपणा, फटीगपणा यासाठी होमिओपॅथीमध्ये 2 टॉप कारगर होमिओपॅथिक रेमेडीज आहेत. त्यातली पहिली आहे ही कार्बोवेज आणि दुसरी आहे आर्सेनिक अल्बम. या दोन्ही औषधी तुम्हाला 30 पोटेन्सीमध्ये घ्यायच्या आहे. दिवसभरात 2 ते 3 वेळा तुम्हाला ही औषध घ्यायची आहे. साधारणतः 1 आठवडा ते 2 आठवड्यापर्यंत ही औषध जर घेतली तर तुम्हाला असलेला जो एक्स्ट्रीम लेवलचा विकनेसपणा आहे किंवा फटीगपणा आहे, थकावटपणा आहे, थकान जी आहे ती नक्कीच कमी होईल. मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी यानंतर कुठलाही व्हिडिओ घेऊन आलो तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो. तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.